चला दुसरी उपंत फेरी आपल्या समोर आली आहे. दुसरी उपंत फेरीचा हा थाट आपल्या समोर आलाय. अर्थातच एक बाजूला देहन आहेत आणि दुसऱ्या बाजूला संघ कुडगाव. या दोन संघाच्या दरम्यान ही तगडी लढत, ही कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते. चला दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू यश आणि श्रेयश मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी, प्राणबिक जोडी पाहायला मिळते. जिथे मात्र यश सकाळच्या सत्रापासून अक्षरशः बरसलाय. अगदी यश त्यानं अपयश प्राप्त केले नाही आहेत, तर आतापर्यंत यश प्राप्त केले आहेत. आणि यश नावामध्ये सध्याच्या घडीला सकाळच्या सत्रापासून बोलबाला सुरू आहे. ज्यानं मात्र 4 चेंडूवरती 4 षटकार लगावण्याचा कारनामा अगदी या नारंगीच्या ऐतिहासिक मैदानावरती आपल्याला करताना पाहायला मिळाला आहे. कारण मी सकाळी देखील म्हटलं, हा खेळाडू जर आपण पाहिलं ना तर ह्या खेळाडूचा वेगळा थाट राहिलाय. तो सातत्यानं गोलंदाजांचा वाट लावताना पाहायला मिळाला. येस, लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल समोरच्या दिशेनं ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. वाईटिस्ट लॉंगनला डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. एकदा वर्जित होताना पाहायला मिळतात. 2 षटकांची लढत आहे. 2 षटकांमध्ये किमान जर आपण पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये 32+ अर्थातच 30+ होताना पाहायला मिळाल्या. परंतु या जर आपण संध्याकाळचं सत्र जर आपण पाहिला तर मात्र जास्तीचा धावा येताना पाहायला मिळतात. चला मागच्या मॅचचा हिरो ओमकार या आपण ओमकार, ज्यांना मात्र खऱ्या अर्थानं प्लेअर ऑफ द मॅच ओमकार या आपण ओमकार. गोलंदाजी मार्गवरती पहिलं स्पेल हाताळण्याकरिता अगदी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक आहेत. तो बनेल दर्शक. दर्शनीय स्ट्रोक, सिक्सर. सध्याच्या घडीला आता झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे ओमकार. तिसऱ्यांदा स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे हमशेद संघाचा ओमकार. हे जीवलग जीवाचा खेळाडू ISPL सारखी स्पर्धा खेळताना पाहायला मिळतात. अगदी जर आपण पाहिलं तर मात्र ग्रामीण विभागामधून येत असताना त्यांना स्टेज मिळाला आणि त्यानंतर अनेक स्पर्धेमध्ये व्यावसायिक दर्जाचा खेळ खेळण्याकरिता त्यांना तो प्रोत्साहन मिळाला. अखेरकार त्यानं तर मग ISPL मध्ये आपला समावेश करताना पाहायला मिळाला. अर्थातच माझी मुंबई या संघाचं नेतृत्व करताना पाहायला मिळत आहेत. अर्थातच विजय पावले 30.50 लाखाच्या बेसवरती आपल्याला पाहायला मिळाले. 7 धावा फलकावरती आहेत. राहुल गोलंदाजी मार्कवरती पहिलं स्पेल हाताळण्याकरिता नव्यानं बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नागेश. समोरच्या दिशेनं ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत, जिथे मात्र 1 धाव अर्जित होती. एकेरीच्या 6 नंतर रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र 8 धावा फलकावरती आहेत. 8 आणि कोण कोणाची लावणार वाट आणि आई गावदेवी चषकाचा रंगलाय थाट. अगदी या नारंगी ग्रामस्थ मंडळ क्रीडा मैदानावरती खऱ्या अर्थानं ही स्पर्धा हा थाट रंगताना पाहायला मिळत आहेत. बिग हिट लगवण्याचा प्रयत्न, ही सम्मन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. राहुल मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः चमकतात, बहारतायत आणि निर्धावची सांगता पाहायला मिळतात. अजूनही 1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत.
देहन अगदी जर आपण पाहिलं तर बसला तालुक्यामध्ये एक नामवंत संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मात्र कुडगाव, आणि कुडगावला बिलॉंग करत असताना यशकडे जर सातत्यानं आपण पाहिलं ना तर मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी हा खेळाडू आपण पाहिलं जातं. यावेळेस बिग हिट लगावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक आलेत बॉलवरती, त्यानं मात्र टिपला जाईल आणि संपतोय मोठ्या खेळाडूचा खेळ. अर्थातच बिग ब्लो मैदानाच्या बाहेर. आज अगदी शेवटच्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर मात्र त्यानं दाखवलंय तोटायचं नसेल तर किती भिडायचं हे मात्र लक्षात आलं पाहिजे. मग विषय किती गोड आणि खोल असलं तरी चालेल, शेवटच्या बॉलवरती जर आपण पाहिलं ना तर एक प्राइझलेस विकेट. ठीक, एक मिनिट अजित सर, आपण थांबवतो. आपण एक सन्मान घेणार आहोत. सौ लीलावंती शांताराम वागरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण व्यासपीठासमोर करणार आहोत. मी आमच्या आयोजन कमिटीला विनंती करेल, हा सन्मान जो आहे तो आपण प्लीज व्यासपीठासमोर घेऊयात. सौ लीलावती शांताराम वागरे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण व्यासपीठावर करत आहोत. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती पहिला समोरच्या दिशेनं अगदी स्टेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. राज मैदानाच्या आतमध्ये जलवा दिखाय आज. आणखीन एक अप्रतिम दर्जाचा झेल घेतलाय आणि विकेटचं पतन होत आहे. फलंदाज डिपार्ट्स गॉन. हर तरफ है हो, थँक्यू डीजे मास्टर. आता देहांचं प्रेक्षक वर्ग जल्लोष करतायत, जल्लोष करतायत. ते विजय मामा आहेत, ते सांगतायत राडा होणार, धिंगाणा होणार, पण पोरं कुठं ऐकणार. सेलिब्रेशन होत आहे, सेलिब्रेशन करतायत, दर्दी आहेत म्हणून गर्दी करतायत. मी सातत्यानं म्हणतो की एक क्रिकेट वेडा मेला त्याला 4 जणांना नेला, एक क्रिकेट वेडा मेला त्याला 4 जणांना नेला. तो सरणावरती उठून म्हणाला दादा स्कोर काय झाला. आता रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र 8 धावा आहेत फलकावरती. रोनक गोलंदाजी मार्क वरती आहेत. यावेळेस लो ऑफ उलटा चेंडू आडवा बॅटनं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, जिथे मात्र 1 धाव, अवघी आणि अवघी 1 धाव अधोरेखित केली जाते. रणसंख्या 9 आणि आई गावदेवी चषकाचा किती गुण गाऊ. खऱ्या अर्थानं गुणगान गाताना अगदी मंगलमूर्ती क्रिकेट संघ लिपणी यानं जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न आज सत्यात उतरलंय. नुसतं स्वप्न पाहिलं नाहीये, ते स्वप्न सत्यात उतरवलंय. बॅटच्या रडार मध्ये आलाय, टायमिंग प्रॉपर बसलायत. अगदी मिड विकेटला खेळाडू आहेत राज, ज्यानं मात्र सलगचा 3रा झेल पकडलाय आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. नव्यानं बॅट्समॅन, न्यू इंडिकेट, नवीन उमेदवार ऋषी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऋषी, संधी मिळेल तुला, तू फक्त हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, तू फक्त जिद्द सोडू नकोस. मैदानाच्या आतमध्ये जिद्द चिकाटी फार महत्वाची आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये ऋषी दाखल झालाय. ऋषीला संधी मिळाली आहे. ऋषीवरती दारोमदार, ऋषीवरती जबाबदारी दिली गेली आहे. ऋषी खांद्यावरती जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. बिग हिट लगावण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, मिस टायमिंग स्ट्रोक. मैदानाच्या आतमध्ये ऋषी गेले आणि माघारी देखील परतले. विकेटचं पतन, 1 विकेट डाऊन. फलंदाज डिपार्ट्स.
संघाचे सहर सेनापती, संघाचा संघ नायक मैदानाच्या आतमध्ये आता पदार्पण करताना पाहायला मिळतात. होणारा होताल, जाणारा जाताल, मागे तो फिरू नको, सोडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको, येईल दिवस तुझाही मानसा, तो फक्त जिगर सोडू नको. आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जिगर आणि बाजीगर बनायचा आहे. जिगर मैदानाच्या आतमध्ये दाखल होलाय. यावेळेस आडवा पाटना क्रॉसचा लाईन न खेळला. वाईडिश लॉंगनला डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. डिरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न, आणखीन एकदा डिरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न. जर आपण पाहिलं तर मात्र चित्र समीकरण काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहा. यस यस, पंचांचं बोट हवेत. पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात आलाय. अजून एक चेंडूंचा खेळ शेष आहे. सन्माननीय हितेजी जाधव साहेब यांचं देखील व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. साहेब आपलं या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. जनतेसाठी सदैव पाठीशी उभे राहणारे असे दोन धावा अर्जित होताना पाहायला मिळाल्या. दुहेरीच्या साहाय्याने रणसंख्या आपण पाहिली तर मात्र जाऊन पोहोचते आहेत. आता फलकावरती 11 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल तारावाया कोणाची वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचं आहे सारं, जिंकल्याशिवाय थांबू नका. आता मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाला जिंकायचं आहे आणि प्रत्येकाला आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे आणि या चमचमत्या चषकावरती आपलं अधिराज्य गाजवायचं आहे. पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात आलाय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. यस, रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. पूर्वार्धामध्ये बनवल्या गेल्या धावा 11 धावा आहेत. 12 धावांचा पटलाग करायचा. येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 धावा आहेत. उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल याची देखील चर्चा रंगणार. तुर्तास आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि आई गावदेवी चषकाचा आनंद घेत राहा. एक छोटासा ब्रेक घेतोय आणि डीजे कडे देखील वळतोय. करण साहेबांचं देखील आगमन होताना पाहायला मिळत आहेत. करण साहेब आपण देखील या आणि आपलं देखील सहर्ष मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. ही शिस्त आहेत बघा मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण ANP या स्पोर्टच्या माध्यमातून अजित सर तुम्हाला 2 मिनिटं थांबवतो. व्यासपीठावरती सन्माननीय दीपक सारंगे काका आणि करणजी जोशी साहेब या स्पर्धेला नेहमी आवर्जून उपस्थित राहतात आणि त्यांचं सहकार्य आमच्या बऱ्याचशा स्पर्धेसाठी ते आवर्जून हजेरी लावत असतात. आपण देखील व्यासपीठावरती येऊन व्यासपीठाची शोभा वाढवला त्याबद्दल आपलंही या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत आणि वेलकम. येस, थँक्यू. अगदी मी सकाळी देखील म्हटलं की ग्रामीण विभागातील खेळाडू बनणं ही एक सोपी गोष्ट नाही आहे. कारण का अगदी 11 खेळाडू असतात. 11 खेळाडू एकत्र येत असतात. एक गाव एक संघ खेळत असतात. म्हणून आपण सातत्यानं म्हणतो ना की लाखो अरमानों को जलाकर शौक पाले हमने, कि लाखों अरमानों को जलाकर शौक पाले हमने, कोई पूछे तो बता देना ये सारे पगले क्रिकेट के दीवाने. खऱ्या अर्थानं 1 वेळा हरतील, 2 वेळा हरतील, 3 वेळा हरतील, 4 वेळा हरतील, 5 वेळा हरतील, 100 वेळा हरतील, परंतु 101 वेळा प्रयत्न करतील. हे दिलंय आमच्या ग्रामीण विभागातील खेळाडूंना. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पटलावरती तुमची परिभाषा मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही गावासाठी खेळताना त्यावेळेस का कुणाच ठाऊक ती एक वेगळी ऊर्जा आणि वेगळी एनर्जी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येत असते. कारण आपण तो टी शर्ट्स आपण परिधान करतो. त्या टी शर्टवर नाव असतं आपल्या गावाचं, त्या टी शर्टवर नाव असतं आपल्या संघाचं आणि इथे आपल्या संघासाठी जर आपण खेळत असताना आपणच विराट आणि आपणच कोहली हा निर्णय तुमच्या मनामध्ये रुजवलात तर मात्र तुमचा खेळ अगदी अव्वल दर्जाचा राहील, यातील मात्र शंका नाही आहे. चला उत्तरार्धामध्ये जिथे मात्र 12 धावांचा पाठलाग. श्रेयश गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल हलक्यातनं सन्मानजनक स्ट्रोक पाहायला मिळाला. हलक्यातनं स्टेअर करताना पाहायला मिळाले. 1 धाव अर्जित होती. राहुल आणि मैदानाच्या आतमध्ये विशेष मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला आणि त्याच्या अगेन्स्ट त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती सिरियस आहेत. एक उंच पुरा हॅम ऍक्शन गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. दुसरा बॉल
यावेळेस समोरच्या दिशेने डिरेक्ट हिट लगवण्याचा प्रयत्न. यस पंचांचं बोट हवेत यानी की काम तमाम. ये तो सिर्फ आगाज है, अंजाम पूरा बाकी है. विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद. चलाओ नाने जान अभी पूरा बाकी है. जान पूरा अभी बाकी है. येतो सिर्फ आगाज है. डीजेच्या माध्यमातून देखील सुमधुर संगीत आपल्याला पाहायला मिळालं. कारण मुश्किल मुसीबत तमाम है इस खेल में. अगर बुलंद हौसला तो हर मुमकिन मुकाम है इस खेल में. अजून बरंच काय बाकी आहे. दुसरं षटक मार्गस्थ येणं बाकी आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आता रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र 2 आणि या आई गावदेवी चषकावरती जिंकणार कोण याची देखील चर्चा रंगणार आहे. चर्चा प्रत्येकाची रंगणार यात मात्र शंका नाहीये. कारण अगदी स्वप्न आई गावदेवी चषकाचं आपण पाहिलं आणि यशाकडे वाटचाल करणार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. समोरच्या दिशेनं ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑफचा खेळाडू प्रचंड वेगानं बॉलला चेस करतायत. श्रेयश गोलंदाजी मार्क वरती आहेत. त्यांचे दोन्ही हात अगदी डोक्यावर येताना पाहायला मिळतात. कारण ही स्ट्रॅटेजी आहे. खऱ्या अर्थाने ही मानसिकता आहे. ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आम्ही उतरतो त्यावेळेस संपूर्ण योगदान आमच्या गावासाठी देतोय. आणि संपूर्ण योगदान देत असताना किंबहुना ती संपूर्ण जबाबदारी आम्ही आमच्या गावाची उचलली आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक खेळाडू अगदी आपलं एफर्ट्स देताना पाहायला मिळतात. हलक्यातनं सन्मानजनक स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. फक्त जर आपण पाहिलं तर आलमविद कार्पेटच्या साहाय्याने खेळले जात आहेत. कारण देहन संघाला देखील माहिती आहे जर मोठे स्ट्रोक खेळलं तर त्या मोठ्या स्ट्रोक मध्ये अगदी विकेट गमावले जातील आणि त्यानंतर कुठेतरी आपण बॅकफुटला येऊ. त्याकरिता अगदी सिंगल आणि डबल, अगदी राजकारणामध्ये एका मताला आणि परीक्षेमध्ये एका गुणाला आणि या क्रिकेटच्या पटलावरती एका धावेला फार प्राधान्य दिलं जातं. हलक्यातनं अगदी जर आपण पाहिलं तर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्यांना भेदत असताना डीप मध्ये प्रोडक्शन प्रचंड वेगाने येताना पाहायला मिळाला. यस रनिंग बिटवीन द विकेट पाहिली जर आपण तर लाज सबाब राहिली आहे. 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. रणसंख्या 8 धावा पलकावरती आहेत. आता येणारे चेंडू 6 आहेत आणि विजयाकरिता 4. 6 मध्ये 4 बनवल्या जातील नाही बनवल्या जातील हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये आहेत. त्याचं उत्तर 6 चेंडू देऊन जातील. एक हलकासा ब्रेक घेतोय. डीजे यांची धून ऐकतोय. थँक्यू सो मच डीजे. अगदी लिपणी महिला मंडळ त्यांचं देखील या स्पर्धेच्या दरम्यान स्वागत झालंय. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात एकदा स्वागत करूयात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण गत वर्षामध्ये देखील आपण पाहिलं त्यांची अफाट मेहनत त्यांची जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं मांदियाळी आपल्याला पाहायला मिळाली. आजही याही वर्षी 3ऱ्या पर्वामध्ये अगदी आई गावदेवी चषकाचा थाट आपल्याला पाहिला. अगदी महिला मंडळ देखील एक नारी सोपे भारी आपण सातत्यानं म्हणतो ना, नारी शक्ती सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या दरम्यान येणं झालंय. त्यांचं देखील मी हृदयाच्या अंतःकरणातून सहर्ष स्वागत करतोय आणि मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतोय. शेवटचा स्पेल हाताळण्याकरिता प्रतीक आलाय. पहिलाच बॉल हलक्यातनं फक्त स्टेअर केलाय. 1 धाव अर्जित होतीयात. एकेरीच्या साइड रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र 9 धावा आहेत. 9 आणि या चषकाचा किती गुण गाऊ. खऱ्या अर्थानं गुणगान गाताना आनंद देखील होतोय. कारण या 3ऱ्या पर्वामध्ये ज्यानं घटक बनवल्यात अर्थातच आमचे सहकारी मित्र सूरज आपलं देखील मनपूर्वक मी आभार व्यक्त करेन आणि संपूर्ण लिपणी माझे सहकारी मित्र असतील त्यांचं देखील मी हृदयाच्या अंतःकरणातून ऋण व्यक्त करीन. कारण ह्या 3ऱ्या पर्वामध्ये मला जी संधी दिली आहे आपण समालोचन करण्याची त्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतोय. येस एफर्ट्स फार महत्वाचं आहे. श्रेयस मैदानाच्या आतमध्ये स्वतःचा अतंग परिश्रम करताना पाहायला मिळत आहेत. कारण स्वतःवरती आताश नाराज आणि हिताश असतील परंतु मित्रा भावा हे क्रिकेटचा खेळ आहे. हार जिथे ही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा.
अडवीतील लाख वादळे उजळून सिद्ध व्हायचं आहे पुन्हा. प्रत्येकाला सिद्ध व्हायचं आहे नव्यानं, नव्या जोशानं, नव्या उमेदीनं. पुन्हा मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. आडवा बाटनं सत्र पाहिलं, सत्र खाली आहे. अगदी नाही कोणतं क्षेत्ररक्षण आहे, गॅप आहे खूप मोठा, नाही धाव संख्येला तोटा, विजयाचा शंकणात फुकणारा हा चौकार. थँक्यू डीजे मास्टर. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला रोनक लगेचच मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या मैदानाच्या आतमध्ये आपण इंटर जर डगआउट मध्ये सेट झाला असेल तर लगेचच या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्याचबरोबर देहेन आणि